नमस्कार मंडळी, मी आता सर्व पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल तर की आम्ही कुठे चाललेलो आहोत. तर आम्ही चाललेलो आहोत पुन्हा आमच्या गावी लांजाला राखणीसाठी चाललेलो आहोत. तर आमच्यासोबत इकडे विलास काका आहे, पप्पा आहेत, आता बंटी काका आलेला आहे आणि आता पुढे आम्ही अनिल काकाला घेणार आहोत. तो कळवा स्टेशनला भेटणार आहे आम्हाला. तर बाकीचे तुम्हाला अपडेट्स पुढे देतच राहील. तर आमच्यासोबत प्रवास करा तुम्ही. तर मंडळी, आम्ही आता नाश्ता वगैरे करून CNG गॅस वगैरे बघून आता मुंबई गो हायवेला लागलेलो आहोत. तर आता इकडे आता काय पाऊस तर नाही आहे, म्हणजे मळप वगैरे भरलेलं आहे. मला फक्त पाऊस ऐरोली वगैरे इकडेच लागलेला. आणि आता इकडे अनिल काका आहे, पप्पा आहेत इकडे बसलेले आणि बंटी काका आणि विलास काका पुढे गाडीत बसले. आम्ही चाललेलो. कोल्हापूरला आता इकडे काय पाऊस वगैरे काहीच नाही, म्हणजे पावसाची शेती काहीच नाही. तुम्ही बघू शकता बघा इथे ऊन वगैरे पूर्ण एकदम हिरवगार सगळीकडे पसरलेलं आहे. आणि आता आम्ही चाललोय लांजासाठी. तर आता वाजलेच 6:15 होते. आम्ही पोचलो 9:30पर्यंत पोचायचं टार्गेट आहे. आता पुढे कसे म्हणजे रस्त्याची कंडिशन कशी आहे आणि जर पाऊस नाही लागला तर आम्ही लवकरच पोचू. चहासाठी थांबणार आम्ही. चहासाठी बघू आता कुठेतरी चहा पिऊया आणि सोबत गरमागरम भजी पण खाऊया मस्त. आता आम्ही आलो आहोत खेडला, म्हणजे खेडच्या अलीकडे आहोत. हॉटेल दीपक वरी शॉप इकडे. आता चहा प्यायला थांबू आम्ही इकडे. चहा आणि भजी वगैरे काहीतरी खाऊ, कारण की जरा वातावरण पण तसं जर थंड वगैरे गार झालं तर आम्ही आता गरम भजी आणि खाऊ. हे का इकडे तुम्ही बघू शकता की फोटो वगैरे काढायला पण मस्त आहे. म्हणजे तुम्ही तिकडे उभे राहा मागे आणि ते फोटो वगैरे काढू शकता. आणि बाजूचा ॲम्बियन्स पण बघू शकता तुम्ही कसं आहे, एकदम शांत. पार्किंगची व्यवस्था पण एकदम उत्तम आहे. हे बघा इकडे बघा, पप्पांचं फोटोशूट चालू झालेलं आहे. काका फोटो काढतोय. फोटोशूट चालू झालं इकडे आमचं. चला आता आम्ही चहा ऑर्डर करतो आणि थोडंसं काहीतरी खातो. तर मंडळी, आता आम्ही चहा पिऊन आलेलो आहोत आणि पुढे चाललो आहे. आता वाजलेत 7. तर आता मला 3-3.5 तास तरी लागतील पोचायला. आणि मध्ये आम्ही पुढे जेवणासाठी एक ब्रेक घेऊ आणि मग डायरेक्ट घरी जाऊ. तर आता 2-3 मार्ग आहेत. तर ते कुठल्या मार्गाने जातो आहे ते मी तुम्हाला सांगेलच व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला कुठे नाश्ता वगैरे करायचा असेल खेडमध्ये तर तुम्ही त्या दीपक हॉटेलमध्ये करा. बाकी सगळी सोय तिथे उत्तम आहे. आणि मेन म्हणजे आत्तापर्यंत रस्त्याची सोय सुधारणा एकदमच चांगली आहे. कुठे सुद्धा थोडे म्हणजे बोलतात ना, ती कामं प्रगतीपथावर चालू आहेत. हॅलो. तर मंडळी, आत्ता वाजले बरोबर 9:30 आणि मी पोचलो निवळीच्या पुढे, म्हणजे हक्कंब्याच्या अलीकडे. आता जेवायला थांबलो आहे आणि रस्त्याला इतकं धुकं आहे ना, म्हणजे पुढचा रस्ता पण काढला नाही आहे. म्हणजे इतके खड्डे आहेत रस्त्याला ना
की विचारू नका. संगमेश्वरच्या पुढे काही प्रगतीच केली नाही आहे. नुसतं म्हणजे बोगस कारभार बोलाल ना, असं आहे सगळं. चला आता आम्ही जेवून घेतो, आणखी पुढच्या प्रवासाला पण जायचं आहे. तर मंडळी, आता आज पहिल्यांदा आमच्या गाडीने आम्हाला पहिल्यांदा जागा दिला आहे. झाला आहे असा सीन की गाडीचा टायर पंक्चर झाला आहे आणि बघा कोणीच नाही आहे तिकडे. पाठीमागे तुम्हाला दिसत असेल गाडी चढते वरती हळूहळू. मी आणि पप्पा पुढे धावतो आहे बघायला की कुठे पंक्चरवाला भेटतो आहे की नाही. तर काही जणांनी सांगितलं की पुढे 500 मीटरवर पंक्चरवाला आहे, तर चेक करा तुम्ही. तर आम्ही दोघं चाललो आहे तिकडे, बघूया भेटतो आहे की नाही ते. यार हे असं पहिल्यांदाच झालं आहे. पण जाऊ दे, प्रवासात अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. चला जाऊ. कोणीच नाही रोडला, बघू शकता पूर्ण रोड. चला बाकीचे अपडेट तुम्हाला देतच राहील भेटतोय की नाही. गणपती बाप्पा मोरया. सो गणपती बाप्पाचं नाव घेतलं आणि असंच रस्त्यावर चालत होतो आणि त्या दोघांनी सांगितलेलं, आम्ही दोन बाईकवाल्यांना विचारलं, ते बोलले की भेटेल तुम्हाला पण सांगता येत नाही. रिस्क घेऊन गाडी 100-200 मीटर चालवत आणली पुढे. आणि इकडे आम्हाला हॅपी पंजाबी ढाबा आहे, तिकडे पंक्चरवाला भेटलेला आहे. म्हणजे किती संकटं आली प्रवासात तरी गणपती बाप्पाचं नाव घेतलं ना, तरी ती संकट पार होणारच होणार. तर आता ते काम चालू आहे तिकडे. आणि मेन इश्यू असा झाला की आमच्याकडे स्टेपनी होती, पण तिचा जो नट असतो तो मशीनने टाईट केलेला, त्यामुळे तो इतका टाईट झालेला की आम्ही 15 ते 20 मिनटं ट्राय केला, बट आमच्यानं नाही झालं. मग आम्ही इकडे आलो आणि आता काम चालू आहे त्याचं. आता झालं की मी तुम्हाला सांगतोच. इकडे टायर वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे, जॅक वगैरे. आता हे बघा इकडे काम चालू आहे. मिनटं थांबा. हे बघा, हे बघा इकडे त्याला बोलले काम लावला बेंच बोलले नाही इकडे. तो बोलतोय मठ किधर आहे. मग हा बोलतो माझा माणूस आहे तिकडे पटकन, तुम्ही कुठे अडकले काय. सुप्रभात मंडळी. मस्तपैकी काल जे दमून जी झोप लागलेली आहे ना, ती आता सकाळी उठलो आम्ही. घरातली सगळी कामं आवरलीत, लादी वगैरे कचरा काढायचं सगळं केलं. आणि आता आम्ही जाणार आहोत लांजात मार्केटला. तर थोडंफार संध्याकाळचं जे राखणीचं सामान आहे त्या घ्यायचं आहे, नारळ वगैरे आहेत, मार्केट करायचं आहे. आणि मग आम्ही जाणार आमच्या इकडे जो नेहमीचा ठरलेला आहे काकाचा ढाबा म्हणून, तिकडे जाणार जेवायला दुपारी. मस्त इकडे असं वातावरण आहे ना, असं हिरवंगार वातावरण, हिरवंगार. म्हणजे काल रात्री ना रस्त्याला इतकं दुखवतं ना काय सांगू. म्हणजे आम्हाला रस्ता दिसत नव्हता. आणि विषय असा झाला की तुम्हाला व्हिडिओ काढू की नको काढू, कारण की मलाच जर काही दिसत नाही तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पण काही दिसणार नाही, असं झालेलं. आणि आपला काल रात्री टायर पंक्चर झालेला आहे. कापडगावच्या इकडे ना एक स्पॉट आहे, म्हणजे काय बोलतात ते, रस्ता चांगला बनवला आहे आणि मध्येच असं ना उताराचं डायव्हर्जन दिलं आहे. आणि तिकडे काही रेडियम नाही, डायव्हर्जन नाही, काहीच नाही, लाईटीची सोय नाही. आणि त्यामुळे गाडी डायव्हर्जनमध्ये खाली गेलेली, खड्ड्यात वगैरे. खड्डे भरपूर रस्त्याला. म्हणजे तुम्ही संगमेश्वरच्या पुढे जाल ना, इतके खड्डे आहेत ना रस्त्याला, विचार करूच नका. म्हणजे आणि त्यात धुकं होतं. नशीब पाऊस नव्हता म्हणून, नाहीतर पाऊस असता तर म्हणजे अजूनच वेळ गेला असता. आणि सुदैवाने एका बाईकवरनं जाणाऱ्या दोघांना विचारलं आम्ही की आम्हाला इथे कुठे पंक्चरवाला भेटेल का. त्यांनी सांगितलं की एक हॅपी पंजाबी ढाबा आहे, तिकडे तुम्हाला पंक्चरवाला भेटेल म्हणून. मग बंटी का गाडी चालवत होता आणि मग आम्ही तोपर्यंत पुढे गेलेलो. तसंही तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. पण गणपती बाप्पाचं नाव घेतलेलं आणि बोललो की राहू दे उघडा तो, आणि राहायला उघडा होता बाबा. पण ना, जर हे प्रशासनाचा ना हा बोगस कारभार आहे,
लिटरली बोगस कारभार आहे. तुम्हाला जेव्हा ना तुमच्या इथपर्यंत पाणी येतं ना तेव्हा तुम्ही धावता काम करायला. आता हेच जर तुम्ही बघाल ना, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे एक्सप्रेसवे, इकडे ना रस्त्याची जी कामं चाललेली असतात ना तिकडे ना डायव्हर्जन दिलेले असतात, डिवायडर्स लावलेले असतात. पण इकडे ना हे साले कॉन्ट्रॅक्टर माजलेले कॉन्ट्रॅक्टर आहेत ना, ह्यांच्यामुळे ना, आणि हे आपल्या कोकणची माणसं कशी साधीबोळी, ह्यांना कसं गुंडाळता येईल ना हे प्रशासनाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे याचा सगळा फायदा घेतं प्रशासन, आणि याला बळी आपला कोकणी सामान्य माणूस पडतो. हा येतो मी सोडायला तुम्हाला, इकडेच ना हां येतो हो नाही येतो. तर याला संपूर्ण जबाबदार प्रशासन आहे, आणि ह्या जीव जातो तो कोकणी सामान्य माणसाचा जीव जातो. आपण फक्त बोलणार, पुढे काय होणारच नाही आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तरी जाऊ दे, आपण जर चांगलं केलं तर आपल्या मागे चांगलंच होतं. जसं गणपती बाप्पाचं नाव घेतलं, आपल्याला पंक्चरवालाही भेटला आणि आपली गाडी अशी चांगली आहे इकडे. तर आता सगळे तयार होत आहेत. पप्पानी पूजा केलेली आहे घरी, आणि आता जरा सामान पण घेऊया आणि थोडं पेट पूजा पण करायला जाऊया. चला मंडळी, भेटतो तुम्हाला आता थोड्या वेळात. तर मंडळी, आमच्या वाडीतले आजोबा आणि गौरव दादाने ना नवीन ट्रॅव्हल्स घेतलेली आहे. तर बघा तुम्ही बघू शकता, ट्रॅव्हल्स मागे ट्रॅव्हल्स उभी केलेली आहे. आत्ताच तिचं पूजा वगैरे केलेली आहे आम्ही. हे बघा इकडे गौरव दादा आहे. आपण एक आतमधला एक ओव्हरव्ह्यू घेऊया. एक मिनटं. काही तर मोठ्याची डबल पण असतात ना, पाठी सीटच्या मागे. हे बघा हे केबिन आहे, बघू शकता. टाटाची चेसी आहे. इकडे वरती एक जण झोपू शकतो. मला असं काय एकदम एक्सपेरिमेंट फील येतोय, बघू शकता. नवीन गाडी, एकदम नवीन कोरी. हे बघा, 45 ते 50 सीटरची गाडी आहे इकडे. एक नंबर बघू शकता. आता आपण विचारूया की ही गाडी कुठल्या रूटवरती चालणार आहे ते. युट्यूबवरती ब्लॉग बनवतोय. ब्लॉग बनवतोस काय? अरे वा, व्हेरी गुड. तो वनगळ्यातला हर्डीकर म्हणून बनवतो पण हो. आबा एक मिनिट, हे बघा आबा आजोबा, हे बघा आज आबा आजोबा तुमचं अभिनंदन. तर एक मिनिट हां. तर एकदम छान वाटतं. खूप छान. गौरवदाराचं पण अभिनंदन. ही यांचीच बस आहे. तर मला सांगा, ही बस कुठल्या रूटवरती चालणार आहे? मालवण ते बोरवली. हो. कुठून जाणार आहे? मालवण आपला हे तुला रूट सांग. हे मालवण कसलकट्टा मालवण ठाण्याला पण जाणार आहे. आम्ही पण येऊ शकतो. नेहमीचा रूट तो आहे. ज्यांना बुकिंग करायचं आहे त्यांनी या गाडीचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नाव, नंबर आणि गाडीचे डिटेल्स वगैरे सगळं टाकेल, आणि ज्यांना बुकिंग करायचं असेल त्यांनी बुकिंग करा. ओके, चला. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन तुम्हाला पुन्हा एकदा. बघू शकता, टाटाची चेसीज आहे. गाडीचं नाव आहे खापरोबा. तर मंडळी, हे बघा, आता मी केबिनमध्ये बसलो आहे. प्रशस्त असं केबिन आहे हे टाटाचं. हे बघा, इकडे भरपूर सारे कंट्रोल्स दिलेले आहेत. स्पीड लिमिट पण आहे, 140चा टॉप स्पीड आहे. हे बघा, इकडे तुम्ही बघू शकता 140चा टॉप स्पीड आहे.
इकडे पण अजून कंट्रोल्स आहेत. केबिन तर बघा किती प्रशस्त आहे अशी. इकडे फर्स्ट एड बॉक्स पण दिलेला आहे, म्हणजे ते इथे ते काहीतरी अपग्रेड करतील नंतर. आणि वरची जी केबिन आहे ती कोण अजूनही ड्रायव्हर वगैरे असेल तर त्यांच्यासाठी बसायला आहे, म्हणजे त्यांना आराम करायला वगैरे. बट हा जो फील आहे तो एकदम वेगळाच आहे इकडे. खरंच एक नंबर. तर मंडळी आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता राजू बाबा आणि अनिल काका कोंबड्या आणायला गेलेले आहेत. तर आता राखण्याची तयारी पण आम्ही इकडे ऑलमोस्ट करून ठेवलेली आहे. तर एक आमचं आधीचं एक घर आहे वरती, जे आता पडलेलं आहे. तिथे फक्त म्हणजे काय बोलतात ते कडप्पाच आहे. जो इकडे आम्ही आता पहिली राखण देणार आणि आता दुसरी राखण इकडे घरात देणार. तर म्हणजे राखण का दिली जाते, तर राखण दिली जाते या कारणासाठी, कारण की अशी प्रथा आहे. म्हणजे अशी लोक म्हणतात की जी शेतीची कामं जी चालवतात ती मिरगापासून चालवतात. म्हणजे या राखणीला मिरगातली राखण असं पण म्हटलं जातं. आणि मेन म्हणजे याच्यात ही राखण म्हणजे ही राखण काय बोलतात ते वेगवेगळ्या ह्याने पण देतात. आता काही जण कोंबडा देतात, बोकड देतात, उलट्या पिसाचा कोंबडा देतात, अशा वेगवेगळ्या याचे हे देतात. पण ही काही जणांना अंधश्रद्धा पण वाटते. बट ही अंधश्रद्धा नसून ही एक प्रथा आहे जी जे विदाऊट कोकणी लोक आहेत ना त्यांना ही अंधश्रद्धाच वाटते. पण जी कोकणी लोक आहेत ही त्यांना श्रद्धेनेच बघतात. आणि एक अशी मान्यता आहे की जो रखवालदार आहे आपल्या घरातला, राखणदार म्हणतो आपण त्याला, तो आपल्या घराची म्हणजे या मिरगापासून ते पुढच्या येणाऱ्या मिरगापर्यंत आपली काळजी घेतो. तसेच ही राखण अशा दिली जाते की आपल्या घराची भरभराट व्हावी आणि शेतीची कामं असतील किंवा काही आपली जमिनीची कामं असतील यांना चालना देण्यासाठी ही राखण दिली जाते. मेन म्हणजे शेतकरी ही राखण कोकणातला शेतकरी ही राखण आवर्जूनच देत असतो. तर आता मी तुम्हाला तयारी काय काय झाली हे दाखवतो. या तिकडे बाप्पानी सगळं ते ओटीचं वगैरे म्हणजे ते राखणीचं ते सगळं हे केलेलं भेटेल काय तोपर्यंत? आणि राखणीनंतर इकडे आम्ही चूल बनवलेली आहे. आता ही चूल आम्ही राखण दिल्यावरती पेटवणार, म्हणजे तिथे रात्री चिकन वगैरे बनवणार. कारण की आम्ही चिकन आतमध्ये वगैरे बनवत नाही घरात. जे काय नॉनव्हेज वगैरे बनवायचे असतं ते आम्ही अशी बाहेर चूल मांडतो आणि बाहेरच करतो. आता एक थोड्या वेळात जाऊ आम्ही राखण द्यायला. हा बघा ह्याला ना इंस्टाग्रामवरती ना सगळ्यांनी लाईक करा. ते दुसऱ्या बोलले तुम्ही पकडतो, आबा बोलले वरची आपण देऊ नये. चला आता घेणार आपण वरची. तर मंडळी आता राखण द्यायला आम्ही चाललेलो आहोत. पण त्याच्या आधी आता आम्ही आमच्या घराच्या देवाला नारळ ठेवून आहोत. म्हणजे इकडून घराची जी राखण आहे त्याला आम्ही सुरुवात करणार आहोत. तर आम्ही देवाचा आशीर्वाद घेत आहोत आणि त्याच्यानंतर मग पुढची कामाला सुरुवात करणार आहोत. तर आता इकडे आपलं काय तर आता सगळे येतात आणि मग म्हटलं घरच्या देवाची पूजा करू आणि मग पुढे राखणीसाठी जाऊया. आता सगळे येतात. हे बघा म्हणजे मला आमचं घरचं देव हे दाखवलं. छोटंसं आमचं देव. तर आता सुरुवात झालेली आहे. तिथे पण तांदूळ नाही जाते माहिती. तर मंडळी आम्ही आलेलो आहोत राखण देण्यासाठी. थांब तो काढी ले हे आमच्या जुन्या घराचा चौतर आहे हा. तर हे मोडीच आलं आहे, म्हणजे पडलेलं घर आहे. पण तरी पण आम्ही इकडे आमची राखण देतो. इकडे आम्ही आता वरती पण राखण देणार आहोत. आता पहिली राखण आम्ही इकडे देणार. तर हे आंब्याची ढाळं घेतात बघा, एवढी जागा आहे.
मी तुम्हाला फक्त ती इकडची पूजा दाखवेन, बाकी ते राखण कशी देतात ते नाही दाखवणार, कारण की ते उगाच कंटेंटमध्ये ते बोलतात ना ते विचित्र दिसेल ते. आणि म्हणजे काही कमेंट्स पण येतील आणि काही लोकांना आवडणार पण नाही, त्यामुळे मी फक्त पूजा दाखवेन इकडे तुम्हाला काय कशी केली जाते ती. गाड्या घालून सगळं वाट लावलेली आता हे शेणाने पहिले जमीन सारवली जाईल थोडीसा भाग जी आपल्याला पूजा करायची ती. आणि इथे घेणार रे. काढ बाकीचे काढतील हळू पिंजर पिशवी दे यांच्यावर दे आणि तुम्ही माचीस हे काढ, माचीस काढ. विडा आधी ठेवा तिथे बाजूला. ठीक आहे माचीस. हा माचीस तुम्ही हळद पिंजर तुम्ही हळद पिंजर नारळ ठेवा, विडा ठेवा बाजूला. याला ते वारीशाला ते फुकटचं मिळालंय सगळं ना. हे काय इकडे काहीतरी केला नाही, काय लावला नाही. एवढं बांध का घातलं, भाजी लावली आहे का? भाजी लावली. इकडे आता पूजेचं सगळं लागलेलं आहे आणि मी इकडे हा व्हिडिओ आता स्टॉप करेल. आपला कुकू बघा, कुकू मांडव घालेला काय ह्याच्यात आहे बघा, त्याच्यात कोंबडा आहे मस्तपैकी. हा बरोबर. चला आमच्या दोन्ही राखण ठेवून झालेले आता इकडे चुलीवरती राखण दिलेली आहे, त्याचं आता ते चिकन बनवलं जाणार आहे. तर म्हणजे तो एक प्रसादच आहे. आणि मी हा व्हिडिओ इथेच स्टॉप करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.